जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। हॉस्पिटलच्या मोफत सुविधा, एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर मोफत। सोनोग्राफी फक्त 400 रुपये आणि एक्सरे फक्त 100 रुपयात। लॅब तपासणीवर 50% सूट आणि औषधांवर 20% पर्यंत सूट। संपर्क 90 90 91 91 96 आणि 7304 75 56 55। आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। मेंढ्यांच्या कळपावर बिबट्याने केलेला हल्ला परतावून लावण्यासाठी मेंढपाळ धावला, पण बिबट्याने त्याच्यावरच हल्ला चढविला। पतीच्या मदतीसाठी धावलेल्या पत्नीने बिबट्याला काठीने जोराचा मार देत पिटाळून लावलाय। चंदनापुरी येथे रात्री ही घटना घडली। हल्ल्यात मेंढपाळ जखमी झालाय। पुणे येथील स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये एका मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली। या घटनेमुळे राज्यातील बस स्थानकातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। मात्र अकोले बस स्थानकात ना सीसीटीव्ही कॅमेरा, ना पोलीस चौकी, ना आवश्यक सुरक्षा रक्षक, ना पार्किंगची व्यवस्था। त्यामुळेच बस स्थानकात महिलांच्या पर्स, दागिने, मोबाईल चोरीच्या घटना वाढत असून या छेडछाडीचे प्रमाणही चिंता वाढविणारे आहे। दहशतवादी विरोधी पथक व श्रीगोंदा पोलीस स्टेशन मधील पथकाने शुक्रवारी संयुक्त कारवाई करून बांगलादेशातील 4 महिलांना अटक केलाय। बेकायदेशीरपणे राहणाऱ्या या महिलांकडून 1,26,000 किमतीचे मोबाईल जप्त केले आहेत। मूर सानीला अख्तार, सफीनूर, सिकंदर उर्फ जुई जिमारेल मंडल, रोमाना अख्तार रुमी उर्फ गीता आकाश शिंदे, सुनिया रबीउल इस्लाम खान उर्फ मीरा मंडल, सनीफा जावेद अली खान, सनीफा जहीद मंडल या 4 महिलांना एका हॉटेलमधून अटक करण्यात आलाय। शेवगाव नेवासा राज्य महामार्गावरील कुकना येथील 15 मीटर पर्यंतची 200हून अधिक व्यावसायिकांची अतिक्रमणे बांधकाम विभागाने जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त केली आहे। 2 दिवसांपासून परिसरात कारवाई केली जात आहे। कुकना येथील व्यावसायिकांना सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमणे काढण्याच्या नोटिसा दिल्यानंतर काहींनी आपापल्या दुकानाची अतिक्रमणे 15 मीटर पर्यंत स्वतःहून काढून घेतली आहे। परंतु सार्वजनिक बांधकामाच्या जागेवरील काही अतिक्रमणे काढण्यासाठी बांधकाम विभागाच्या पथकाने गुरुवारी व शुक्रवारी अतिक्रमणे हटविण्याची कारवाई पोलीस बंदोबस्तात सुरू करण्यात आली। नगर तालुक्यातील जेऊर येथे रयत शिक्षण संस्थेच्या श्री संतुकनाथ इंग्लिश विद्यालयातील अल्पवयीन विद्यार्थ्यांचे 2 गट परस्परांना भिडून शुक्रवारी मोठी धूमशक्की झाली। यात चॉपर, केबल, सत्तूर, गुप्ती, दांडक्याचा वापर करण्यात येऊन तुफान दगडफेक करण्यात आल्याने परिसरात काही काळ तणावाचं वातावरण झालं होतं। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक, ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। पाटबंधारे विभागाकडून गोदावरी डाव्या उजव्या कालव्याच्या अंतर्गत असलेल्या शेतकऱ्यांना 7 नंबर पाणी मागणी अर्ज दिनांक 6 मार्च 2025 पर्यंत भरण्याचं आवाहन केलं होतं। मात्र अजूनही शेतकरी वंचित असल्याने अर्ज भरण्यासाठी 12 मार्च पर्यंत मुदत वाढवून द्या, अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाला दिल्यात।
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने टाकळी ढोकेश्वर येथून कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या 9 जनावरांची सुटका केली तर 2,60,000चा मुद्देमाल जप्त केलाय। पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना दिले होते। शेवगाव आगारासाठी दुसऱ्या टप्प्यातील 5 बस झाल्या असून प्रवासी व भाजप कार्यकर्त्यांनी या बसेसचे स्वागत करत पेढे वाटलेत। यावेळी मान्यवरांच्या हस्ते नव्याने दाखल झालेल्या बसचं पूजन केलं। या बस प्रवाशांच्या सेवेसाठी मार्गस्थ करण्यात आल्यात। यावेळी आगार व्यवस्थापक अमोल कोतकर, बापूसाहेब भोसले, बापूसाहेब पाटेकर, कचरू चोथे, बापू धनवडे, महेश फलके, गणेश कोरडे, भीमराज सागडे, उमेश भालसिंग, महेश गमे, सुभाषराव बरबडे, सतीश मस्के आदी उपस्थित होते। नगर तालुक्यातील जेऊर येथे रयत शिक्षण संस्थेच्या श्री संतुकनाथ इंग्लिश विद्यालयातील अल्पवयीन विद्यार्थ्यांचे 2 गट परस्पर भिडून शुक्रवारी मोठी धुमचक्की झाली। यात चॉपर, केबल, सत्तूर, गुप्ती, दांडक्याचा वापर करण्यात येऊन तुफान दगडफेक करण्यात आल्याने परिसरात काही काळ तणावाचं वातावरण झालं होतं। याबाबत प्रत्यक्षदर्शींकडून समजलेली माहिती अशी की संतुकनाथ विद्यालयात इयत्ता 10वीचे पेपर असल्याने लवकरच सुट्टी झाली। त्यानंतर गावात मुंजोबा चौकात ससेवाडी येथील 1 गट तर मेहत्रे वस्तीवरील 1 गट परस्परांना भिडले व मोठी धुमचक्की झाली। तुंबळ हाणामारी सुरू असताना गावातील काही नागरिक व MIDC पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेतल्याने दोन्ही गटातील विद्यार्थ्यांनी पलायन केलं। त्यामुळे घटनेत जखमी झाल्याची संख्या समजू शकली नाही, परंतु शाळेतील विद्यार्थ्यांकडे चॉपर, गुप्ती, सत्तूर सारखी घातक हत्यारे आढळून आल्याने पालक व शिक्षकांसाठी हा चिंतेचा विषय बनलाय। भारतीय संविधान सर्वांना सोबत राहण्याचा संदेश देतं। नवनाथांची परंपरा ही सर्व जातींसह समानतेचा अर्थ प्रवाही करते। एकता अखंडतेच्या विरोधातील हे सरकार आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व विधान परिषदेचे हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे। जिल्ह्याची खबरबात मध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।